नांदगाव खंडेश्वर येथे कृषी पंप चोरणारी टोळी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसत आहे। याला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। नांदगाव खंडेश्वर येथील ओंकारखेडा परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीतून कृषी पंप चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून अनंत अडचणींचा सामना करून या मौल्यवान वस्तू शेतकऱ्यांनी घेतली असताना त्यांच्यावर राजरोसपणे चोरांकडून डल्ला मारण्यात येण्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळे महागडे कृषी पंप चोरीत जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांचे महागडे कृषी पंप चोरीला जाण्याचे सत्र सर्रास सुरू असून पोलीस प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे। नांदगाव खंडेश्वर येथील दीपक किसनराव मुळे या शेतकऱ्याच्या 5 महिन्यापूर्वी गोदामातून 3000 रुपये किमतीचा गहू चोरट्यांनी चोरून नेला। तर नांदगावातील मूळ ओंकारखेडा या परिसरात त्यांच्या शेतात विहीर असून सोमवार 27 जुलै रोजी सकाळी शेतकरी दीपक मूळ हे विहिरीत मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीवरील कृषी पंप, केबल आणि इतर साहित्य चोरी गेले असल्याचे लक्षात आले। त्यामुळे विहिरीतील पाण्यातील 9000 किमतीची पाणबुडी मोटर चोरीला गेल्याची फिर्याद नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात शेतकरी दीपक मुळे यांनी दिली आहे। मी दीपक किसनराव मुळे बोलतो आहे। मी 5 एकर माझ्यापाशी शेती आहे। तर मी एक वीर पंप आहे, त्या विहिरी पंपावर माझी 3 फेजची मशीन चोरीला गेलेली आहे। मी आपल्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलेला आहे। तर त्यानं माझी मशीन लवकरात लवकर दुरुस्त म्हणजे शोधून काढावी एवढीच माझी अपेक्षा आहे। आणि आता कसं फवाऱ्याचं हे आहे, औषध आणावं लागते। पाणी वरून 8 दिवस झाले तर बंद आहे। ट्रान्सफॉर्मरचा एक कॉईल गेलेला आहे, म्हणते 1 महिना झाला आहे बंद आहे। या अवस्थेत मिळाली मशीन समजा चोरीला गेली। आता मी काय करू? माझ्या अशी दुसरा व्यवसाय नाही आहे, शेतीशिवाय मला मार्ग नाही आहे। आणि माझ्यासमोर एक म्हणजे अशी अपेक्षा हे झाली आहे, या भागातनी ओंकारखेडा भागातनी बरेचसे अशा चोऱ्या झालेल्या आहे। तर चोरीवर या पोलीस अधिकाऱ्यांनी जरा निरीक्षण ठेवावी एवढीच माझी विनंती आहे त्याला शोधून द्या। या परिसरात सर्राईत गुन्हेगारांची टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्यामुळे या भागातील शेतकरी, शेतमजूर, पशुपालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे पोलीस यंत्रणेने रात्री गस्त वाढवावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे। सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास ठाणेदार संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती उपनिरीक्षक राजकुमार कांबळे यांनी दिली आहे। नांदगाव खंडेश्वर येथील दीपक किसनराव मुळे यांनी पोस्टेला फिर्याद दिली की त्यांच्या ओंकारखेडा शेत शिवारातील विहिरीतील पाणबुडी मशीन ही चोरी गेली। त्यावरून पोस्टेला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांचा पुढील तपास माननीय ठाणेदार साहेब संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनात SC 1169 भगत हे करत आहे। सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला असून त्याची पुढील कारवाई आमचे पोस्टेचे SC 1169 हे करत आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।